हे हाय सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये आणि स्वागत आहे। आजचा व्हिडिओ खूप खास असणार आहे। तो मी घेऊन आलेले आहे माझं साडी कलेक्शन। बऱ्याच साड्या इथे आहेत माझ्याकडे आणि बऱ्याचशा याच्यापेक्षा कदाचित दुप्पट साड्या घरी असतील म्हणजेच गावी असतील। आता जितक्या आहेत तेवढ्या मी तुम्हाला दाखवणार आहे की कशा पद्धतीने आपण बाहेर गेल्यानंतर साडी घ्यावी किंवा एक तुम्हाला आयडिया येऊन जाईल की बाबा ही पण साडी आपल्या कलेक्शनमध्ये असायला हवी। आता सगळ्यात अगोदर सगळ्याच बायांना मुलींना किंवा नवीन नवीन लग्न झालेल्या वाटते की मी एकदम छान दिसावी, सोबर दिसावी आणि खूप एकदम असं इनोसंट लुक असावं। तर मग आपल्याकडे तसा पेहराव पण असला पाहिजे। मुळात आपलं एकदम छान दिसणं आपल्या कपड्याहून असतं। मग भला आपण कितीही मेकअप केला काय केला आणि कपडेच व्यवस्थित नसतील तर मग सगळं झिरो असतं। तर चला मग विदाऊट लेट आपण आपला व्हिडिओ चालू करूयात। तर सगळ्यात अगोदर पहिली साडी दाखवणार आहे ती म्हणजे ही। आता ह्याला आपण जॉर्जेट म्हणू शकतात। आता ही जॉर्जेटमध्ये रामा ग्रीन कलर आहे आणि याच्यावर छानशे असे डॉट डॉट्स आहेत। मला पूर्ण दाखवेन साडी, हे बघा त्याच्यावरती पूर्ण असे फ्लावर्स आहेत। त्याच्यावर मला असं वाटतं त्याला आरी वर्क म्हणतात ते आहे आणि अशा साड्या खूप छान बसतात आपल्या एकदम अंगाला चिटकूनच बसतात कारण फुगीर होत नाहीत। फुगीर असल्याना तर मग त्या साड्यामध्ये आपलं लुक चांगलं येत नाही आणि नेहमी नेहमी साडीकडेच लक्ष जातं। तर ही अशी सोबरशी साडी आहे आणि बघा पूर्ण प्लेन आहे, जास्त याच्यावरती काहीच नाही आहे। तुम्हाला अगदी प्लेन साड्या आवडत नसतील मग त्याच्यावरती तुम्ही थोडंसं असं घेऊ शकतात। हे पण एक कलेक्शन असायलाच हवं आणि त्याचा पल्लू पण एकदम साधा आहे, हे बघा त्याच्यावरती असं आहे आणि खूप सुंदर असा हा कलर आहे। तर तुम्ही तो घ्यायलाच हवा, तुमच्याकडे असं कलेक्शन असलंच पाहिजे। तर दुसरी साडी आहे एकदम साधी आहे, अगदी आपण घरी घालतो त्यासाठी आहे। हे बघा याच्यावरती अशी प्रिंट आहे पण ती प्रिंट पण आहे ना की डोळ्याला चांगली वाटते। अगदी असं नाही की काहीतरी गिचमिट झालंय असं नाही वाटत, एकदम छानसं वाटतं। त्यामुळे हे पण एक तुमच्याकडं कलेक्शन असायलाच पाहिजे अशा साड्यांचं। याला फक्त अशी बॉर्डर आहे आणि असं सर्व साडीवर म्हणजे सर्व जितकी पण ही मोठी जेवढी साडी आहे तेवढं स्टार्ट टू एंड अशा लाईन्स आहेत आणि थोडा ब्लॅक कलर, थोडा ब्ल्यू कलर, थोडा गोल्डन कलर अशा ह्या कॉम्बिनेशनने बनलेली आहे आणि घातल्यानंतर खूप छान दिसते। तर हे पण एक तुमच्याकडे कलर असला पाहिजे। त्यानंतर आता मी तुम्हाला खूप छानशी एक साडी दाखवणार आहे। तर वेट, तर तिसऱ्या नंबरवरची साडी आहे ही। आता ह्याला काय म्हणतात तेही सांगणार आहे पण अगोदर साडीचा कलर बघा आणि साडीमध्ये काय तुम्हाला दिसतंय तेही बघा। छानसं असं अशा छोट्या छोट्या टिकल्या आहेत ज्या अशा शाईन मारत आहेत आणि याला ऑर्गेन्झा म्हणतात। ऑर्गेन्झामध्ये हा असा ऑफ व्हाईट गोल्डन असा मिक्स असा कलर आहे आणि आता हे बघा तुम्हाला याच्यावरती कुठेही जास्त असे फ्लॉवर्स किंवा असे जास्त वर्क असं दिसत नाही, एकदम प्लेन साडी दिसते। आता माझ्याकडं प्लेन साड्या असण्याचं कारण म्हणजे की पहिली गोष्ट मला एकदम सोबर साड्या आवडतात जास्त, त्यावरती असं मिक्सअप किंवा कदाचित ते नेचरमुळे तसं असेल की माझा स्वभाव तसा असल्यामुळे कदाचित मला अशा साड्या आवडत असतील एकदम साध्या सिंपल, त्याच्यावर जास्त असं काही नाही। आणि कलर पण बघा, कलर पण एकदम छान आहे आणि त्याच्या जर तुम्ही त्याचा पदर बघायला गेला तर त्याच्या पदरावरती अशी छानशी गोंड आहेत आणि हे मला हे टसल्स हे खूप आवडतात। प्रत्येक साडीवर तुम्हाला बघायलाच भेटतील, माझ्या मोजक्या साडींवर नसतील पण खूपशा साड्यांवर आहेतच हे बघा। आणि ह्याचं काठ आहे असं गोल्डन कलरचं। तुम्ही शॉर्टमध्ये मी साडी घातलेली आहे तर बघू शकता अशी छानशी दिसते आणि त्याच्यावरती अशा बांगड्या असतील तर आणखीनच छान दिसतं। आणि ह्याचा ब्लाऊज वगैरे मी शिवला नाही आहे पण मग तो मी सेकंड पार्टमध्ये दाखवेनच की कशा पद्धतीनं ब्लाऊज शिवायचे किंवा आपण एकदम सोबर कसं दिसू। आता तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल की हे काय आहे, तर इथं मला काहीतरी लागलंय काय माहीत नाही आहे। मग त्याच्यावरती मी ते आंबे हळदचा लेप लावलेला आहे आणि असं बांधून ठेवलेलं आहे, खूप पेन होत होतं त्यामुळे। आणि हे बघा तर ही अशी साडी आहे। आता दुसरी साडी म्हणजे ही। आता याचंही ऑर्गेन्झाच आहे आणि हे गोल्डनमध्ये येते, गोल्डन येल्लो म्हणू शकता तुम्ही, हळदीला वगैरे आपण घालू शकतो। ऑर्गेन्झा पॅटर्न आहे, ही पण तुम्हाला प्लेन दिसेल। आता प्लेन साड्यामुळे आपण खूप सोबर दिसतो, त्याच्यावरती एकदम लाईट वेट मेकअप करायचा बस, मग सगळ्यांपेक्षा आपणच छान दिसू। हे बघा त्याच्यावरती परत टसल्स आलेले आहेत, फक्त हे थोडे डिफरंट टाईपचे आहेत
यावरती असे विणून काहीतरी आहे आणि हे असे छानसे टसल्स आहेत क्यूट क्यूटचे. तर हे बघा अशा लाईनिंग आहेत अशा एकदम, आणि प्लेन आहे पूर्ण साडी, आणि त्याचे काठ आहेत एकदम असे, हे बघा. आणि ब्लाऊजवरचे पण काठ असेच आहेत सेम. तर तुम्ही खूप छान पण ब्लाऊज याचा शिवू शकता. आता कॉमन काहीतरी गोष्ट तुम्हाला वाटतच असेल, कॉमन गोष्ट म्हणजे ही की माझ्या प्रत्येक साड्या प्लेनच आहेत. मग आता प्लेन असून कसं चालेल, कलेक्शन वेगवेगळे तर काय म्हणतात टाईप आहातच, पण कलर्स पण वेगळे आहेत. आता दुसरी साडी दाखवते. आता ही साडी एकदम साधी आहे, पण ही मला गिफ्ट आलेली होती, त्यामुळं मी हे कलेक्शनमध्ये ठेवली. नाही तर मी शक्यतो अशा साड्या घालत नाही. आणि हे बघा पिंकशी कलर आहे, पिंक कलर असल्यामुळे मी ठेवलेला आहे. आणि हे बघा फ्लॉवर्स आहेत त्याच्यावरती, असे काठ आहेत त्याचे. आणि ह्याला सिल्क म्हणतात, सिम्पल सिल्क आहे हे. साडी एकदम घातल्यानंतर खूप छान बसते, खूप भारी वाटते. तर हे पण एक असायलाच हवं. आता ही पण एक गिफ्ट आहे साडी. पिंक कलर माझा फेवरेट असल्यामुळे पिंक कलरच्याच साड्या येतात जास्त. तर ही अशी आहे. हे पण एक असं ग्लिटर सिल्क आहे, थोडंसं ग्लिटरी टाईप आहे ही साडी. बघा टसल आलेलेच आहेत, म्हणजे गोंडे, ह्याला गोंडे म्हणतात मराठीत. मला लक्षात येत नव्हतं, टसल हा शब्द माहीत होता, पण हे गोंडे आहेत. आणि त्याच्यावरती असे मस्त असे, आणि त्याच्यावरती असे लाईन स्टोन आहेत छोटे 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 एकदम. हे बघा एकदम भारी आहे. आणि हा त्याचा पदर आहे, हे बघू शकता. आणि अशा साड्या, आता ही पण तुम्हाला प्लेनच वाटत आहे, प्लेन आहे, फक्त त्याच्यावरती छोटे छोटे आहेत, खूपशी अशी साडी भरलेली नाही आहे, त्याच्यामुळे ही वेअर केल्यानंतर छान दिसते. आता दुसरी साडी, ही सर्वात माझी फेवरेट साडी आहे. इथून तिथून प्लेन साडी, आणि हे त्याला असे मस्त असं क्यूटसे गोंडे आहेत. त्या गोंडे खूप आवडतात. आणि हे बघा त्याला असे स्टोन पण आहेत छोटे छोटे. पूर्ण प्लेन साडी आहे, आणि ही मेहंदी साडी आहे, मेहंदी कलर आहे. असा पण एक आपल्याकडं पाहिजेच. आणि शक्यतो जॉर्जेट साड्या जास्त घ्यायच्या, कारण जॉर्जेटच्या आपल्या स्किनला किंवा आपण जेव्हा घालतो तेव्हा एकदम व्यवस्थित बसतात, फुगत नाहीत, आणि आपल्याला इरिटेशन होत नाही, जास्त पिनअप करायची पण गरज नाही, त्यामुळे एकदम आपल्याला छान बसतात. आता हा बघितलेला आहे प्लेन कलर. प्लेन कलरसुद्धा प्लेन कलर घ्यायचं कारण हे की सोबत दिसतंच, आणि त्याशिवाय आपलं जे व्हिज्युअलायझेशन असतं साडीमध्ये ते एकदम कळतं. एखाद्याचं कॅरेक्टरसुद्धा साड्यांवरून कळतं, की बाबा म्हणजे खूप असं गजगज साडी घातलेली असेल की ते कसं त्याचं नेचर आहे, जे सिम्पल साडी घातली असेल की त्याचं नेचर कसं आहे कळतं. आता हे बघा अगेन प्लेन साडी आणि ब्लॅक कलर. ब्लॅक कलर माझा फेवरेट आहे, पण म्हणतात की ब्लॅक कलर नाही घेऊ असं तसं लग्न झाल्यानंतर, पण मला हवीच होती तर आहे माझ्याकडं. आणि हे बघा त्याला असे छानसं खाली काय म्हणतात त्याला लेस आहे, आणि खूप छान दिसते. आणि हे अगेन जॉर्जेटच कपडा आहे, सॉफ्ट जॉर्जेटमध्ये येतात सगळे. सॉफ्ट जॉर्जेटमध्येच कपडे घ्यायचे, म्हणजे साड्या घ्यायच्या, कारण त्या एकदम असं चोपून चापून भारी दिसतात. आणि याच्यावरती अशा रेड बांगड्या किंवा येल्लो असा राणी कलर मस्त दिसतात, किंवा असा मेहंदी कलर छान दिसतात. आणि हे एक आहे, पूर्ण साडी प्लेन आहे. प्लेन साडीमुळं आपली हाईट पण जास्त वाटायला लागते आणि भारी. आणि आणखी एक माझी फेवरेट साडी आहे, जी माझी ॲनिव्हर्सरीला गिफ्ट मिळालेली होती, ती आहे ही प्लेन साडी. एकदम खूप सुंदर अशी साडी आहे. परत अगेन प्लेनकडेच आलेलं आहे, तर तुम्हाला माझं सगळं कलेक्शन प्लेनचंच दिसेल. त्याच्यावरती अशी मस्त अशी लेस लागलेली आहे, हे बघा. आणि हे बघा अगेन टसल गोंडे आलेलेच आहेत. तर हा असतं एकेकाला असं काहीतरी आवडत असतं, तसं मला आवडतं हे, कारण ना प्लेन असेल आणि असं असेल तर खूप सुंदर दिसते. आणि अशा प्लेन साड्या असतील तर त्याच्यावरती आपण कसा मेकअप करायचा, तर सगळ्यात सुंदर छोटंसं असं मंगळसूत्र असतं ते वेअर करायचं, किंवा लॉंग असेल तर आणखीन छान मॅचिंगचं कानातलं घालायचं, ऑपोजिट कलरच्या बँगल्स घालायच्या त्याच्यावरती, आणि अपोजिट कलरचा तर ब्लाऊज असतोच. आणि हेअर एक स्ट्रेट करा, कर्ल्स करा, त्याला असं बांधा, काही करा तुमच्या ह्याच्याने. आणि लिपस्टिक, आयलायनर, काजल, फाउंडेशन हे तुम्हाला जे करायचं असते करा, बस. याच्या व्यतिरिक्त जास्त गळ्यात काही घालायची गरज नाही, कानात मोठे मोठे घालायची गरज नाही, बस. इतकंच असतं प्लेन साड्यावरती. आणि प्लेन साड्यांचं खूप सुंदर वाटतात, खूपच भारी. तुम्ही माझे सगळे जाऊन शॉर्ट्स बघा की प्लेन साड्या जास्त दिसतील त्याच्यावरती. त्याचं कारण हे की मला
प्लेन साड्या जास्त आवडतात. थोडंफारसं चालेल त्याच्यावर फ्लॉवर्स, ट्रीज वगैरे असं काही असतं त्यांचं प्रिंटेड, पण जास्त प्रिंटेड साड्या आवडत नाहीत, कारण त्याच्याने जो सोबर लुक असतो ना तो अजिबात येत नाही. तर चलाच आपण इथेच थांबूयात आणि पार्ट 2 मी घेऊन येईल दुसऱ्या साड्यांचा, की त्याच्यामध्ये प्रिंटेड साड्या पण आहेत, वेगवेगळ्या टाईपमधल्या पण आहेत, म्हणजे जॉर्ज सिल्क, वेगवेगळे म्हणजे आणखीन असतात ना, सिमी सिमी सिल्क, असं काही काही काय असतं. तर बऱ्याच त्या साड्या आहेत, मी तुम्हाला ते दाखवीन. हा व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला हेल्पफुल होता का, आणि तुमच्याकडे यातलं कोणतं कलेक्शन असायला पाहिजे, कोणतं ऑलरेडी आहे, हे मला तुम्ही कमेंट करून सांगणार आहे. आणि आपले सगळे शॉर्ट्स जाऊन पहा. थँक्यू.